कथित गोरक्षकांच्या दहशतीविरोधात राज्यभरातील कुरेशी समाजातील व्यापाऱ्यांनी मागील 3 आठवड्यांपासून टप्प्याटप्प्याने जनावरांच्या खरेदी विक्रीवर बहिष्कार घातलाय। त्याचा लाखो शेतकऱ्यांसह व्यापारी, चमडा कामगार, हाडांच्या उद्योगातील कारागिरांना आर्थिक फटका बसू लागलाय। कुरेशी संघटनांनी चाकणमधील गुरांच्या व्यापारावर बहिष्कार घालण्याचा इशारा देत खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांना शनिवारी 2 ऑगस्ट रोजी पत्र दिले आहे। राज्यभर जनावरांच्या बाजारातील उलाढाल ठप्प झाल्यामुळे सुमारे 1000 कोटी रुपयांचा फटका बसल्याचे जनावरांचे व्यापारी यांनी सांगितले। राज्यातील 305 बाजार समित्यांपैकी 223 बाजारांमध्ये जनावरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होतात। आठवडी बाजाराच्या दिवशी लहान बाजारात 20 लाख तर काही मोठ्या बाजारात 15 कोटी रुपयांची उलाढाल होते। कुरेशी संघटनांनी सांगितले की जनावरांच्या खरेदी विक्रीवर कुरेशी खाटीक समाजासह पशुपालक, शेतकरी, व्यापारी, चामडा, हाडांचे कारागीर, शिंग साळणारे, नाळ ठोकणारे, कासरे विणणारे कारागीर यांची उपजीविका अवलंबून आहे। परंतु जनावरांची वाहतूक करणारी वाहने अडवून मारहाण करणे, जनावरे जप्त करणे, देणगीच्या नावाखाली पैसे उकळणे, पोलिसांना चुकीची माहिती देऊन खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून सुरू असल्याचा आरोप करत कुरेशी व्यापाऱ्यांनी जनावरांच्या खरेदी विक्रीसह कत्तलीवर बहिष्कार घालण्याचा पवित्रा घेतलाय। त्यामुळे जनावरांच्या बाजारावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। काही तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात संगनमत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांच्या भाकड जनावरांची राज्य सरकारनेच योग्य किंमत देऊन खरेदी करावी अशी मागणी होऊ लागली। महिन्यात कमीत कमी 17 ते 18 गाड्या आमचे जमा आहे आणि जे पांढरपुरात जे माल गेलेला आहे तर एक सुद्धा म्हैस नाहीये, सगळे विकले गेलेले म्हशी आहे। तुम्ही चौकशी करा, याची एक सुद्धा म्हैस तिथं भेटणार नाही तुम्हाला। जी गाडी आमची होती ते माल धरून ते बजरंग दलाच्या ताब्यात देतात। परमिटच्या गाड्या आमचे 3 गाड्या परमिटचे जमा झालेले याच्यामध्ये आमच्या या महिन्याला